दहिसर येथील भागवत कुटुंबियांनी यंदा घरगुती गणपती सामाजिक व सांस्कृतिक भान जपणारा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे। त्यांनी सध्या गाजत असलेला मराठी व अमराठी मुद्दा आपल्या गणेशोत्सवाच्या देखाव्यात मांडला। या देखाव्यात महाराष्ट्र सरकारच्या हिंदी सक्तीचा जिआरचा विरोध, मराठी मेळाव्याचा ठसा तसेच ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका दाखविण्यात आली आहे। त्यानंतर हिंदी सक्ती रद्द झाल्याचा प्रसंगही प्रभावीपणे उभा करण्यात आला। यासोबतच मुंबई महाराष्ट्र मराठी माणसाचा असावा यासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांची आठवण करून देत हे महाराष्ट्र आहे, इथे फक्त मराठीच चालणार हा संदेश भागवत कुटुंबियांनी आपल्या घरगुती गणपतीतून दिला आहे। हा उपक्रम भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत असून घरगुती गणपतीतूनही सामाजिक जाणीव जागृत करण्याची हे उत्तम उदाहरण ठरले आहे। आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात मुख्य म्हणजे मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि इथे बाहेरून जे येतात परप्रांतीय त्यांना सुद्धा ही मराठी ही भाषा आलीच पाहिजे। कारण तुम्ही जर परप्रांतात गेलात तर तिथे सुद्धा ती आपली भाषा बोलायला लावतात किंवा ती भाषा बोलली नाही त्यांना ते जवळ करत नाहीत। हे लक्षात कोणी अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे आणि हे घेतलं पाहिजे, कारण मराठीमध्ये आपण महाराष्ट्रात राहतो तर आपल्याला मराठी ही आलीच पाहिजे। हे मराठी माणसांनी समजलं पाहिजे। मराठी माणसं मुळात चुकतात, आता पण चुकत आलेले आहेत, यापुढे ती सुधारतील असं मला वाटतं, म्हणून हा देखावा केलेला आहे। हिंदी सक्तीचं पण आपण दाखवलेलं असं दिसत आहे। हिंदी सक्ती या नवीन ह्या सरकारने दाखवलं होतं हिंदी सक्ती, पण हिंदी सक्ती हा विषय नाही आहे, इथे मराठी आहे। हिंदीचा विषय हा कुठून आला? हिंदी आपण पहिल्यापासून बोलतोच आहे, कारण ही सगळे माणसांना समजायला पाहिजे, मराठी माणसांना समजलं पाहिजे किंवा इथल्या परप्रांतीय बाहेरून येते दुसऱ्या भाषेचे त्यांना पण समजलं पाहिजे, म्हणून ही हिंदी भाषा आली पाहिजे। म्हणून ही बरोबर विरोध आपल्याला नाही, विरोध नाही, ही सगळ्यांना म्हणजे भाषा ही चलन वळणासाठी आहे, कारण लोकांना समजलं पाहिजे आपण काय करतो काय नाही, यासाठी हिंदी ही चालू केलेली आहे। हिंदी सक्ती नाहीये, ही जबरदस्ती नाहीये कोणावर। हिंदी किंवा बोलायलाच हवी पाहिजे, शिकलीच पाहिजे असं काय नाही। आपण मुंबईमध्ये आपण मराठी माणसांची मुलं शाळेमध्ये शिकतात, पण त्यांना हिंदी हा विषय आहे, पण तो 5वीच्या नंतर आहे, 5वीपासून आहे, पहिलीपासून नाही आहे। ही जी आता सरकार आहे त्यांनी ही चुकी केली आहे की आपल्याकडे हिंदी नाही आहे का, आहे, पण तुम्ही सुरुवातीपासून तुम्ही हिंदी का लहान मुलापासून पहिलीपासून सुरुवात करता का, त्यांच्यावर प्रेशर आणता, इतर विषय आहेत ते आणखीन हा विषय त्या जोडीला आणताय, पण त्या मनावरती दडपण येणार की नाही? माणसं व्यवस्थित इथली मुलं व्यवस्थित शिकली पाहिजे। 5वीपर्यंत तुमच्या आहे ना हिंदी आहे, हिंदी नाही असा विषय नाही येत आहे, सक्तीचा हा प्रश्नच येत नाहीये। आम्ही पाहतो इथे हुतात्मा चौक आहे, मुंबई महाराष्ट्रासाठी 106 हुतात्मा जीव गेला होता, त्यांनी शहीद आपलं जे बलिदान दिलं होतं मुंबईसाठी, आणि त्यांनी सगळ्यांचे नावं दिसत आहे। हे कुठून आपल्याला म्हणजे संकल्पना आली? कारण हे इथल्या माणसांना समजलं पाहिजे मुंबई महाराष्ट्राचीच आहे, त्यासाठी 106 हुतात्मे झाले, ते लढले की मुंबई आमची आहे म्हणून, आणि ते हुतात्मे झाले मुंबई आपल्याकडे राहावी म्हणून त्यांनी हुतात्मा होण्याचं बलिदान दिलेलं आहे।